शेतकरी मित्रांनो, फक्त 30 ते 35 दिवसामध्ये 1 एकरमधून 1 ते 1.5 लाख रुपये उत्पादन मिळवून देणारं हे पीक आहे, तर ते म्हणजे कोथिंबीर पीक. मित्रांनो, वर्षभर आपल्या खाद्यामध्ये किंवा खाण्यामध्ये येतं, तर ते म्हणजे कोथिंबीर. आणि मित्रांनो, या पिकाची आपण लागवडीपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो, फक्त 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण इथं जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वर्षभर या पिकाची लागवड करू शकतो. याच्यामध्ये बियाण्याचा जर विचार केला तर गावठी सेगमेंटमध्ये काळा वाई या नावाचं आपल्याला एक व्हरायटी पाहायला मिळते. त्याच्यानंतर आंध्रा गोल्ड गावठी सेगमेंटमधले, परंतु गावठी सेगमेंटमधल्या व्हरायटीवरती जे काही बुरशीजन्य रोग असतात तर याचा प्रादुर्भाव कदाचित जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे नवीन संकरित हायब्रिड बियाणं सुद्धा आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये तुम्ही हे जे प्लॉट पाहतात तर हा अशोका सीड्स कंपनीचा A5 या नावाची एक व्हरायटी आहे, किंवा अशोकाचीच अजून एक 31 डेज या नावाची सुद्धा एक चांगली व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त नामदारी सीड्स, निर्मल सीड्स किंवा इतर भरपूर साऱ्या कंपन्यांचे जे काही नवीन संकरित बियाणं आपल्याला बाजारामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, हे झालं बियाण्याचं निवड. पेरणी करण्यापूर्वी आपण जे काही बाजारामधून बियाणं आणतो तर त्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी आपल्याला रात्रभर जे काही कोमट पाण्यामध्ये हे जे बियाणं आहे तर ते 12 तासासाठी भिजू घालायचे, झाडाच्या सावलीमध्ये दुसऱ्या दिवशी थोडं सुकू द्यायचे, आणि त्याच्यानंतर जर पेरणी केली तर 4 ते 5 दिवस अगोदर त्या बियाण्याची जर्मिनेशन उगवण आपल्याला झालेली पाहायला मिळते. मित्रांनो, ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रश्न येतो तण नियंत्रणाचा. मित्रांनो, याच्यामध्ये लेबल क्लेम असं असलेलं कोणतंही तणनाशक बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु पेरणी करून झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये जे काही गोल किंवा ऑक्झिफ्लोरोपेन 23.5% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही तणनाशक वापरू शकता. 10 ते 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. यानं जमिनीमधून जे काही गवताचं अंकुरण होणार असतं तर ते जागेवरच नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर तुम्ही 1 एकर क्षेत्रासाठी 1 ते 1.5 बॅग DAP या खताचा वापर करू शकता, आणि याच्यासोबत 25 ते 30 किलो जे काही MOP पोटॅश येतं तर या MOP पोटॅशचा सुद्धा तिथं वापर करू शकता. गरजेनुसार आपल्याला 1 ते 2 ज्या काही फवारण्या आहेत कोथिंबीर पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाच्या, त्याच्यासोबतच काही कदाचित वाढ वगैरे होत नसेल तर वेगवेगळ्या स्टिम्युलंटच्या आपल्याला तिथं करणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम.